नमस्कार विद्यार्थी मित्र हो. बघा, इयत्ता 7वीचा दुसरा पाठ आज आपण बघणार आहोत. या पाठाचे नाव आहे स्वप्न विकणारा माणूस. बघा, प्रत्येक माणूस हा स्वप्नावर जगत असतो आणि उद्याच्या भविष्याविषयी आपण विविध स्वप्न मनामध्ये रंगवत असतो आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो. असाच काहीसा संदेश देणारा हा दुसरा पाठ आपला मराठीचा, याचा आपण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला मी एक चित्रफित दाखवतो, एक व्हिडिओ दाखवतो. तेवढा व्हिडिओ बघा आणि पाठाचा आशय थोडक्यात समजावून घ्या. स्वप्न विकणारा माणूस. आवाज येतोय का? आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला. स्वप्न विकणारा माणूस. आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेनं धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं, पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. तलम रेशीम धोतर, त्यावर तसाच जरीचा सेलसर कुडता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा, पायात चामडी बूट, गव्हाळ रंगाचा, झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल पण. त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या काठोड्याकडे आम्ही कुतूहलानं बघायचो. हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा. घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चामडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचा आणि मग ऐटीत झाडाच्या पारावर बसायचा. तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गराडा पडे. त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केला होता. कित्येक प्रदेश पाहिले होते, कित्येक डोंगर दऱ्या तुडवल्या होत्या. भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतींची माणसं पाहिली होती. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. त्याने अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्स्यांनी रंगवून फुलवून सांगायचा. लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे. त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं. ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे. ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्याच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची रीतिरिवाजांची माहिती व्हायची. त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानच भटकून येत. जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं. मग बऱ्याच वेळा तो ते मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा. त्यात काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं वगैरे असायचं. नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशेर विकत घ्यायचेच. कधी कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मुठमुठ वाटून द्यायचा. आम्हीही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबडे आला की आपल्यात तरतरी पेरून जातो. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं. गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच
आपल्या डोळ्यात उतरवून जातो. पुढे मग लोक त्याला सपन विक्याच म्हणू लागले. त्यालाही त्याचं काही वाटेना. तोही मग गमतीनं सपनं घ्या सपनं म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. काय झालं कळलंच नाही, पण अचानकच सपन विक्या गावात यायचा बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेनं वाट पाहायचो, पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने वर्ष उलटून गेली. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला. गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकमका पाहू लागले. तो तरुण सपन विक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपन विक्याच गावात आला होता. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास? तो म्हणाला, मी तुमच्या सपन विक्याचा मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षांपासून गावोगावी जाऊ शकत नाहीत. पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचे एक निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे. त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं आम्हाला सपन विक्याची तीव्र आठवण देऊन गेलं. आम्ही सगळे गहिवरून गेलो. काय बोलावं हे कोणालाच समजेना. असंही स्वप्न असतं. एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो, हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं. बरं, ऐकला का पाठ? चित्रफित बघितली का तुम्ही सर्व? तर मग बघा, अतिशय सुंदर असा हा पाठ, आणि या पाठामधून आपल्याला एक आशावाद निर्माण होतो. लेखक अशोक कोतवाल यांनी लिहिलेला हा पाठ, आणि या पाठामध्ये आपल्याला आपल्या स्वतःच्या हिताबरोबर समाजासाठी काहीतरी करण्याचं सुद्धा स्वप्न मनाशी बाळगलं पाहिजे, असा संदेश या पाठामधून लेखक अशोक कोतवाल यांनी दिलेला आहे. सदर पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेख संग्रहातून घेतलेलं आहे. बघा मित्रांनो, तुम्ही सुद्धा स्वप्न बघता की नाही रे? हा, वेगवेगळे स्वप्न बघतात. प्रकाश, तू स्वप्न बघतो का एखादं? भविष्याविषयी तुला काय स्वप्न आहे? तुझं काय स्वप्न आहे? तुझ्या भविष्यात काय व्हायचंय? तुला काय वाटतं? काय वाटतं? पोलीस व्हायचं. अरे वा वा वा, छान. पण मग तुला पोलीस होण्यासाठी काय काय करावं लागतं याची माहिती घ्यायची आणि त्या दिशेने पुढे वाटचाल करायची. भाग्यश्री, तुझं काय स्वप्न आहे भविष्यात? काय होण्याचं? डॉक्टर. हा, छान. डॉक्टर होण्यासाठी तुला
काय करावं लागेल याची माहिती आपल्या आईवडिलांकडून मिळवायची, किंवा आपल्या आजूबाजूला जे शिकलेले लोक असतील त्यांना विचारून आणि मग त्या स्वप्नाचा आपण पाठपुरावा करायचा. अगदी बरोबर. मग समजा ते स्वप्न पूर्ण करण्याकरता मग तुला जर डॉक्टर व्हायचं आहे भाग्यश्री, तर तुला ते स्वप्न पूर्ण करण्याकरता कोणकोणते प्रयत्न करावे लागतील? येतील का एक दोन प्रयत्न सांगता तुला? काय करावं लागेल? हा प्रकाश, तुला काय करावं लागेल? व्यायाम करावा लागेल. अजून फक्त व्यायामच लागेल का? अजून कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील? अभ्यास पण करावा लागेल. बरोबर. मग आता आपण, तुम्ही सर्वजण विद्यार्थी दशेत आहात, तर आज आपण अभ्यास करून आणि या आपल्या स्वप्नांचा आपण पाठपुरावा करू शकतो. तर मग बघा, या पाठामध्ये माणसाला प्रत्येकाला स्वप्न बघता आली पाहिजे. प्रत्येकाला स्वप्न बघता आली पाहिजे. ती स्वप्न नुसती बघायची नाही, तर ती स्वप्न बघून आपण पूर्ण कशी होतील याचा पण विचार केला पाहिजे. कारण असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात, स्वप्न ही निर्माण करावी लागतात, ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहित नाही. स्वप्नाविषयी लोक काय बोलतात? कुणी तर स्वप्नांना भलतच तुच्छ लेखतात. भलती सलती स्वप्न पाहू नकोस असाही काही लोक सल्ला देतात. पण असं नाही. लेखक म्हणतात, माझं तर असं म्हणणं आहे की ज्याला स्वप्न बघता नाही आली तो तर माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी आपलं मन पण तसं असलं पाहिजे. म्हणजे माणसाने स्वप्न ही पाहिलीच पाहिजे आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेल ते आपण केलं पाहिजे. असा स्वप्नाळू वृत्तीचा स्वभाव आपला असला पाहिजे. आपण धडपड केली पाहिजे आणि पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याशिवाय आपण प्रयत्न केले पाहिजे. आपल्याला बघा, मग या पाठामध्ये अशाच एका माणसाची कहाणी आहे की जो माणूस दररोज गावात यायचा. मग कसा होता हा माणूस? तर लेखक आपल्याला त्या माणसाची कहाणी सांगतोय. तो लहानपणी एका गावाकडून स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून गावात यायचा. त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की सगळे मुलं त्या घोड्याच्या दिशेने धावायचे. अशी काही नवीन गोष्ट आपल्याही गावात आली तर आपण त्या दिशेने धावतो, आहे की नाही? हो की नाही? असा कोणता नवीन माणूस येतो रे तुमच्या गावात? तो गावात आला की तुम्ही गर्दी करतात. असे एखाद्या खेळावाले येतात का लोक? कशावाले? जादूच्या खेळावाला येतो, बरोबर आहे की नाही? तापाचा खेळ करणारा म्हणजे त्याला आपण गारुडी म्हणतो. असा गारुडी जर गावात आला आपल्या, तर आपण त्याच्या अवतीभोवती गोळा होतो. अशा प्रकारे हा जो काही घोड्यावर बसून येणारा माणूस, तो आल्यानंतर तो घोडा बघायला आणि त्या माणसाला बघायला सगळ्यांची गर्दी व्हायची. कसा होता मग हा माणूस? त्या माणसाच्या भरदार अशा मिशा, तलम रेशमी धोतर आणि तसाच जरीचा त्याचा सैलसर कुडता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा, पायात चामडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस अगदी धिप्पाड होता. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची सगळ्या मुलांना गंमत वाटायची.
शिवाय कुतूहल पण वाटायचं. घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे सर्वजण अगदी कुतूहलाने पाहायचे. कुतूहलाने पाहणे म्हणजे काय? अगदी आश्चर्याने पाहणे. असे पाहणे आश्चर्याने. हा माणूस कसा होता? हा माणूस काय करायचा? आल्यानंतर गावातला पिंपळाचा जो पार आहे त्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. तुमच्या गावात आहे का पिंपळाचा पार? किंवा अशी जागा आहे की ज्या ठिकाणी हा छान बरोबर. मग अशा पिंपळाच्या पारावर तो माणूस येऊन थांबायचा आणि पाराला त्या ठिकाणी एक लोखंडी कडी होती. त्या कडीला आपला घोडा बांधायचा. घोडा बांधल्यानंतर घोड्याच्या पाठीवर त्याने मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन तांबडी पिशवीतलं पाणी तो घटाघटा प्यायचा. कशी पिशवी होती त्याच्याकडे? त्याची पिशवी कशी होती? तांबडी. तांबडी म्हणजे कशी? तांबडी पिशवी म्हणजे कशी रे? तांबडी पिशवी म्हणजे कशी होती? कशाची असते तांबडी पिशवी? तांबडी म्हणजे बघा जनावराच्या कातड्यापासून शिवलेली पिशवी. तिच्यात तो पाणी ठेवून आणि मग ते पाणी प्यायचा. मग ऐटीत झाडाच्या पारावर बसायचा तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गराडा पडायचा. गराडा पडणे म्हणजे काय? राणी कोण सांगेल? राणी सांग. गराडा पडणे म्हणजे काय? त्याच्या भोवती, त्या माणसाच्या भोवती इतर गावच्या लोकांचा गराडा पडायचा. इतर माणसांचा गराडा पडायचा. गराडा पडायचा म्हणजे काय व्हायचं? गर्दी पडणे. हा, गर्दी होणे. गर्दी होणे. गराडा पडणे म्हणजे गर्दी होणे. मग त्या माणसाने घोड्यावरून आजवर खूप प्रवास केलेला होता. प्रत्येक प्रदेश पाहिले होते, डोंगरदऱ्या तुडवल्या होत्या, भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली होती. म्हणजे तो काय करायचा? आपल्या घोड्यावर बसून गावोगाव फिरायचा. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. तो काय करायचा? त्या गावात गेल्यानंतर सगळ्या लोकांना आपले जे काही अनुभव आहेत ते अगदी रंगवून आणि फुलवून सांगायचा. लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे, म्हणजे दंग व्हायचे. आणि भलतच दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगून लोकांना भारी आवडायचं. ते ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. त्या सपन विक्याची मती कुंठित व्हायची. मती कुंठित होणे म्हणजे काय? त्यांचे विचार बंद पडले. आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात लोक पडायचे. ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्याच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची रीतिरिवाजांची माहिती व्हायची. त्याचं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानच भटकून येत. जणू काही आपण त्या स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं. मग बऱ्याच वेळानं तो माणूस काय करायचा? त्याच्याजवळ असलेलं जे काही मखमली गाठोडं आहे ते मखमली गाठोडं तोडायचा. मग त्यामध्ये काय असेल? तर काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं, अनेक वस्तू त्या गाठोड्यामध्ये असायच्या. नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशेर त्याच्याकडून विकत घ्यायचे. छटाक पावशेर तरी लोक त्याच्याकडून विकत घ्यायचे. आणि मग कधी कधी त्या गाठोड्यातल्या जो काही खाऊ असायचा तो त्या सगळ्या टिंगू मुलांना मोठमोठ वाटून द्यायचा. टिंगू मुलं म्हणजे कशी रे? टिंगू मुलं म्हणजे कशी? कोण सांगेल? त्याच्या आजूबाजूला जी मुलं असायची ती सगळी टिंगू मुलं होती. टिंगू म्हणजे कशी असतील? हा, कशी? कशी? बारीक. बारीक, लहान. बरोबर.
हा, मग त्या सगळ्या टिंगू मुलांना तो मुठमुठ आपला खाऊ वाटून द्यायचा आणि सगळेच लोक त्याच्यावर खुश व्हायचे. मग तो निघून गेल्यावर लोक काय म्हणायचे, हा बडबड्या आला की आपल्यात तरतरी पेरून जातो. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं. म्हणजे काय व्हायचं, तो माणूस गावात आला की लोकांना थोडस दुःख विसरल्यासारखं व्हायचं. तो गोडगोड बोलायचा आणि तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यातून उतरवून जायचं. पुढे मग लोक त्याला सपन विक्याच म्हणायला लागले. काय म्हणायला लागले त्या माणसाला लोक? सपनविक्या. काय म्हणायला लागले? सपनविक्या. सपन विक्या. छान. का म्हणायला लागले सपन विक्या? तर कारण तो माणूस गावात येऊन गोड गोड बोलून लोकांना त्याचे किस्से रंगवून सांगायचा. म्हणून लोक त्याला सपन विक्या असं म्हणायचे. आणि मग त्यालाही त्यांचं काहीच वाटेना. तोही मग गमतीने काय म्हणायचा, सपन घ्या सपन असंच म्हणत गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. तसं तो सुकामेवा विकायला यायचा, परंतु आपल्या गोडगोड किस्स्यांनी लोकांनाही तो खुश करायचा. मग अचानकच काय झालं, एके दिवशी हा सपन विक्या माणूस जो आहे तो अचानक गावात यायचं बंद झाला. रोज लोक आतुरतेने त्याची वाट पाहायची, पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा, पण गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने गेले, वर्ष उलटून गेली. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला. गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याकडे टकामका पाहू लागले. तो तरुण सपन विक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपन विक्याच गावात आला होता. आणि सगळी मुलं म्हणजे लेखक आणि इतर गावातली सगळी मुलं पारावर जमली. आणि गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, बाबा कोण तू, कुठून आलास, असा त्या माणसाला प्रश्न विचारला. तो म्हणाला, मी तुमच्या सपन विक्याचा मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाही. पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबाचं एक निमित्त होतं. म्हणजे बाबा खरोखर व्यवसाय करायला जायचे का ते सपन विक्या माणूस? नाही. तर मग ते त्याचं एक निमित्त होतं. त्याला त्याच्यातून आनंद मिळायचा आणि आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं त्या मुलाच्या वडिलांचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्याचा हा मार्ग जो काही आहे तो सर्वांनाच खूप आवडला होता. लेखक म्हणताय, नुकतंच लेखकाचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं. वैद्यकीय म्हणजे जसं भाग्यश्री आता तू सांगितलं की मला डॉक्टर व्हायचं आहे, तर डॉक्टर होण्यासाठी आपल्याला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करावं लागतं. तर मग तसंच त्यांचं लेखकाचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं. लेखकाचं म्हणजे तो जो काही मुलगा आला होता त्या सपन विक्या माणसाचा, तो मुलगा काय म्हणतोय की माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं, पण आता गावोगावी जाऊन जे काही वृद्ध आजारी लोक असतील गावात, त्या गावात जायचं आणि त्या लोकांची सेवा करायची, असं माझं स्वप्न आहे. आणि असं मी मनोमन ठरवलेलं आहे. म्हणजे बघा, स्वप्न विक्या जो काही माणूस होता त्याचा मुलगा, त्याने आता त्याचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्याच्या बाबांसारखंच त्यांचं जे काही लोकांची सेवा करणे हे जे काही व्रत आहे ते त्याने मनोमन ठरवलं होतं. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच तो मुलगा त्या गावात आला होता. जे बघा, तो जो काही मुलगा आला होता बाबांचा, त्यांचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं, हे सगळं लोकांना सपन विक्याची तीव्र आठवण करून देऊन गेले. आणि सगळे लोक अगदी गहिवरून गेले. लोकांना काय बोलावं हे कोणालाच समजेना. ही स्वप्न असतं
एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे सगळ्यांना नव्यानंच समजलं होतं. म्हणजे बघा, या पाठामधून आपल्याला स्वप्न नुसती आपल्यासाठीच नाही बघता आली पाहिजे, तर इतरांच्या कल्याणाकरिता, इतरांची सेवा करण्याकरिता सुद्धा आपल्याला स्वप्न बघता आली पाहिजेत, असा संदेश लेखक या पाठातून आपल्याला देतात.